पुन्हा पर्याय ऐका आता शांत बस ऐकलं काढून टाकलं मी ते पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहिती आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही 2 तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं माणसानं मतदान करायचं 100% कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तू तुपलं झेंड म्हणत तिकडं आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे निर्णय नीट ऐका काय सांगतोय ताबडतोब शांत होत जा जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकरं मोठे करायचे माझ्या विडा मी उचललेला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका आता पर्याय ऐका लवकर ऐका उरले लागते पर्याय असा आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही नीट ऐका ते कॅमेरे नका बघू वर इकडचा घोळ होईल काय ऐकायला मिळालं वर काय हात करता इकडे काय चाललं काय कळणार आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो नीट ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतोय पुन्हा गपलत नको कारण थांबा रे लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच मग अर्धवट नको समाज हारता कामा नये तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा आहे हे गावाला मान्य आहे का नीट ऐका नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही इथून गावाकडे जायचं 4 दिवसाच्या आत मला रिप्लाय द्यायचा मी काय सांगतो एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचारणे मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून ते मराठ्याचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असेल बारा बलुतेदार असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोडं नाही दामटायचं मग यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचे होत्या खपा खप मतदान करायचं मराठ्याने त्याच्यात जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफडं त्याला ताकदीनं ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे मी तुम्हाला आजच 4 जातींचं मोठ्याला आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला 4 जाती आता ताकदीने उभा राहायला तयार आहेत
आणि 4 जाती उभा राहिले तर बाकीचे डिपॉझिटच जात असते. पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार. गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे. तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काय करायला गेलात तर जात आतापर्यंत हारली नाही. आपल्यामुळं जातीच्या पाठीशी अपयश लागता कामा नये. मग ते निवडणूक सुद्धा नको, ती जळाली तर जळू द्या तिकडे ती. मग यांना हिसका दाखवायचा असेल तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते. ही बेस्ट पर्याय राहू शकतो. त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका. तू बॉन्ड लिहून दे, तू लेटर पॅडवर लिहून दे आणि आमचा मुद्दा मांड. अपक्ष करायचा असेल कारण कोणत्या पक्षाचं नको. आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही. ह्यो मागून होता आणि ते पुढून होता. कुणी म्हणता इकडून मागून होते, कुणी म्हणते पुढून होते, कोणी म्हणतं सत्ताधारी आपल्या पाठीशी, कोणी म्हणतं विरोधक आपल्या पाठीशी. आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा. पण तुम्हाला गावाकडे जावं लागणार आहे. इथं निर्णय अशक्य. सगळ्या मायबापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे. आपल्याला अपक्ष उभारायचंय. जिल्ह्यातून सगळे एकजुटीने मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही बैठक घेतली, कोणचा माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर गावाला घेऊन. सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा. त्याचं जी मत असेल ते लिहा. तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचं मत लिहा. वर शॉर्टकट फक्त एक मत किती झाले, कारण इतके अर्ज मला 4 दिवसात बघायचे तुमचे. 30 तारखेच्या आत हे सगळा प्रयोग करायचा. 30 तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची. किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे, किती जणांचं मत हे नको, आणि कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा. त्याच्या नावासह गावाने लिहून द्या. लिहून म्हणजे लिहा, लिखी नाही म्हणत. असं म्हणूच नका तो घाण शब्द बोलला होता तो कसा लिहू. तो जो शब्दात बोलला तो शब्द लिहा. त्याला बैठकीत आडवं बोलू नका. त्याला जर त्याच्या पक्षाकडून ओढायचं असलं ओढू द्या. खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर, कारण लोक उडत चालतायत. ह्यो मराठ्यांच्या पोरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे.